यावेळेस पहा खूप चांगला फटका, क्लास क्रिकेटाचा दर्जा, मातक सौंदर्य. बॉल चला लॉंगऑफला, अक्षय उचलेल फेकेपर्यंत एकच रन टीमला ऍड होणार आणि 1 रन बरोबर संघ जाऊन पोहोचलाय 2च्या घरामध्ये. तर किशोर दाखल झालाय 12 क्रमांकाची जर्सी. कारण 12 क्रमांकाची जर्सी जर विचार केला मित्रांनो, युवराज सिंगचं मी नाव घेणार, कारण कॅन्सर मध्ये वर्ल्ड कप खेळत असणारा खेळाडू, त्याचं नाव आहे युवराज. परंतु युवराज सिंगचं नाव घेतलंय, परंतु क्रिकेटाचं मातक सौंदर्य. बॉल एक्स्ट्रा कव्हरला वेधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, किशोरच्या बॅटमधून आलाय चेंडू सीमारेषेवर चौकार. खूप चांगला फटका सजवलाय मित्रांनो. वर्ल्ड कप कॅन्सर असताना देखील खेळला होता. त्याचं नाव आहे युवराज सिंग. त्याचं नाव घेतलं, परंतु क्रिकेटाचं मातक सौंदर्य दाखवलाय. चौकाराला, चौकाराबरोबर संघ जाऊन पोहोचलाय 6च्या घरामध्ये. 3 बॉलचा खेळ संपलाय. खूप चांगला फटका सजवलाय. यावेळेस पहा खूप चांगला बॉल, परंतु पहा सट्टिक यॉर्कर, अगदी बॅटची कडा. बॉल चाललाय घोषित क्षेत्रामध्ये, फक्त सिंगल मिळेल आणि सिंगल बरोबर टीमची रणसंख्या 1 ने पुढे जाईल 7 या आकड्यावर. 4 बॉलचा खेळ संपला. टीमची रणसंख्या 7च्या घरामध्ये आहे. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना बाबर प्ले क्रमांक पहिलं हाताळताना. यावेळेस पहा अलॉंग द कार्पेट चाललाय, बॉल चाललाय लॉंग ऑफला, अक्षय तिथे. आउटफील्ड थोडीशी फास्ट आहे, उचलेल फेकेपर्यंत खूप चांगला थ्रो आलाय. फक्त एकच रन मिळेल या बॉलवर आणि 1 ने पुढे जाईल. थेंबे थेंबे तळेसाचे, एकेरी दिवरीचं शांत क्रिकेट. 1 ने पुढे जाणार आहे संघ जाऊन पोहोचलाय 9 या आकड्यावर. माफ करा 8 या आकड्यावर. 5 बॉलचा खेळ संपला. टीमची रणसंख्या 8च्या घरामध्ये आहे. शेवटचा बॉल शिल्लक असणार या ओव्हर मधला. यावेळेस काय बॉलिंग आहे, खूप चांगला बॉल. पहा सटीक यॉर्कर, अगदी ब्रह्मास्त्र फेकलाय. बॉल वाईट यॉर्करचा वापर झालाय. अशा प्रकारे 1 ओव्हरचा खेळ संपन्न झालेला आहे. पॉवर प्ले क्रमांक पहिलं संपलेला आहे आणि स्कोरबोर्डवर रन आहे फक्त आणि फक्त 8च रन. कारण बीएस बॉईज दिवा टीमचा जर विचार केला, गजानन तुर्बे संघासमोर खेळत असताना मित्रांनो फक्त 2 ओव्हर मध्ये 12 रन आल्या होत्या. शेवटच्या षटकामध्ये किती रन आले असेल तर यशला विचारावं लागेल, कारण काय फटके सजवलेले आहेत. लॉंग ऑनला, लॉंग ऑफला, मिड ऑनला 3 षटका ठोकले. खूप चांगली फलंदाजी केली होती. कारण या फटकेबाजी या मॅच मध्ये होणार की काय हे दाखवून जाणार आहे. परंतु 1 ओव्हरचा खेळ संपला. यशची बॅटिंग अजून बाकी आहे. 1 मॅन आर्मी लढणारा खेळाडू. यावेळेस हाफ ट्रॅकर बॉलला उडवण्याचा प्रयत्न, परंतु बॉल चाललाय अगदी घोषित क्षेत्रामध्ये. बॉल ट्रॅव्हल झाला. फक्त सिंगल मिळेल या बॉलवर आणि सिंगल बरोबर टीमची रणसंख्या 1 ने पुढे जाणार 9च्या घरामध्ये आहे. टीमची रणसंख्या 9च्या स्कोरबोर्डवर आहे. गोलंदाजामार्फत प्रिन्स झालाय. करावे 1 सोल्युशन 48 करावे टीमचा कॅप्टन. यावेळेस हाफ ट्रॅकर, परंतु उडवण्याचा प्रयत्न. पंचांनी पहा व्हाईट बॉल घोषित केलेला आहे. व्हाईट बॉल घोषित केले आणि 1 टाकी देखील देण्यात आली आहे. कारण पुन्हा जर टाकला अन्यथा नो बॉल घोषित केलं जाणार असं पंचांकडून घोषित झालेलं आहे. व्हाईट बॉल बरोबर टीमची रणसंख्या स्कोरबोर्डने 1 ने पुढे जाणार आणि रणसंख्या स्कोरबोर्डवर आहे 10च्या घरामध्ये. यावेळेस पहा बॅटची कडा, परंतु फॉलो थ्रो मध्ये बॉल पकडलाय. तिथून झालाय बीट आणि 2 बॉलचा खेळ संपन्न झालेला आहे आणि टीमची रणसंख्या दुहेरी अंकांमध्ये स्थापित झालेली आहे. बीएस बॉईज दिवा संघ टॉस पराजय झाल्यानंतर 10च्या घरामध्ये आहे. यावेळेस पहा अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय लॉंग ऑफला. अक्षय तिथे क्षेत्ररक्षक आहे. आउटफील्ड जरा फास्ट आहे. खूप चांगली फिल्डिंग, खूप चांगला थ्रो आलाय. फक्त सिंगल मिळेल या बॉलवर आणि सिंगल बरोबर फक्त पहा एकेरी दुहेरीचं शांत क्रिकेट चालू आहे. थेंबे थेंबे तळे साचे मित्रांनो. एकेरी दुहेरीचं फक्त शांत क्रिकेट मैदानामध्ये चालू झालेलं आहे. यावेळेस पहा खूप चांगला बॉल. प्रिन्स काय म्हणतात मला पहा टप्पा पडल्यानंतर अगदी विकेट किपरचा वेध घेतलाय. मला माझ्याकडे व्हेरिएशन देखील आहे असं मात्र दाखवून दिलेलं आहे. पहा बॉल टप्पा पडल्यानंतर गतीमध्ये परिवर्तन, स्विंग अँड द मिस. खूप चांगलं बॉल आणि बॉल वैभव सारख्या फलंदाजाला बीट करून झालाय. यावेळेस पहा खूप चांगला फटका, स्कोर ऑफ द विकेट चाललाय. बॉल खूप चांगली फिल्डिंग होती. तिथून पहा खूप चांगला थ्रो देखील झालाय आणि यावेळेस पहा थोडीशी बंबल झालेली आहे प्रिन्स कडून, परंतु सिंगलला डबल मध्ये अगदी चित्त्याच्या चपलाईने कंप्लीट केलं गेलेलं आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट मिस्टर किशोर.
किशोर खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट्स आणि या दोन्ही पुढे जाणारी टीमची रणसंख्या बीएस बॉईज दिवा संघ जाऊन पोहोचलाय 12च्या घरामध्ये आहे 13 माफ करा 13च्या घरामध्ये आहे. स्कोरर कडून थोडीशी चूक झालेली आहे. यावेळेस हा मिडॉन कडे बॉल चाललाय. फक्त सिंगल मिळेल या बॉलवर. 1 रन बरोबर बीएस बॉईज दिवा संघ जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावर. अशा प्रकारे 2 ओव्हरचा खेळ संपन्न झालेला आहे आणि टीमची रणसंख्या 14 रन. कारण बीएस बॉईज दिवाकडे अजून खेळाडू बॅट्समन अजून अवेलेबल आहे. कारण इथून एकही दुहेरीचं क्रिकेट चालणार नाही. मोठे फटके यावे लागेल. कारण यश सारखे बॅट्समॅन जर मागे ठेवले तर कुठेतरी कुठेतरी जो निर्णय आहे तो जरा कठीण ठरला टीम बीएस बॉईज दिवाकडे. कारण यश सारखे फलंदाज आहे मित्रांनो. 1 मॅन आर्मी. फक्त 2 ओव्हर मध्ये 12 रन होत्या. गजानन तुर्बे संघासमोर खेळत असताना गोलंदाजीमध्ये मनोज सिंग होता. त्यावर चढवलेला हल्ला कोण विसरून जाणार. काय फटके सजवलाय. अक्षरशः मित्रांनो सर्व प्रेक्षकांची मने जिंकलेली आहे. त्याचे नाव आहे मित्रांनो यश. 2 ओव्हरचा खेळ संपन्न झालेला आहे. आता स्कोरबोर्डवर आहे फक्त 14. गजानन तुर्बे सोबत खेळताना फक्त 12 होता. आता 14 आहे. परंतु यामध्ये यश दुसरं यश निर्माण होणार की काय हे दाखवून जाणार आहे गोलंदाजामार्फत. ऋतिक जोशी दाखल झालाय. यावेळेस खूप चांगला फटका काऊ कॉर्नरला उडवलाय. परंतु थोडीशी फंबल. सिंगलला डबल मध्ये ट्रिपलचा प्रयत्न होणार की काय. परंतु फक्त 2च रनचा प्रयत्न करतोय. फक्त 2च मिळणार आहे. थेंबे थेंबे तळेसाचे वारंवार तोच वाक्य वारंवार तीच मन तुम्हाला सर्वांपर्यंत पोहोचवणार आहे. फक्त 2च मिळणार. 2 बरोबर संघ जाऊन पोहोचलाय 16 या आकड्यावर. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 2 फटके येणार की काय. मॅच मध्ये टर्निंग पॉइंट होणार की काय हे येणारं क्षण दाखवून जाणार आहे. यावेळेस काय घडलंय काय होणार काय घडणार आहे. परंतु फलंदाज क्रमांक पहिला वैभव जखेलीचं अंतकरण होतोय. तर 2 बॉलचा खेळ संपला. टीमची रणसंख्या फक्त 16च्या घरामध्ये आहे. तर नवीन बॅट्समॅन दाखल झाला युनाइट नंबर 3 मध्ये. फक्त 4च बॉल शिल्लक आहे आणि युनाइट नंबर 3 मध्ये दाखल झाला आहे बीएस बॉईज दिवाचा एक मोठा खेळाडू एक अष्टपैलू खेळाडू. त्याचं नाव आहे मित्रांनो यश. तो दाखल झाला युनाइट नंबर 3 मध्ये. 16 रन स्कोर बोर्डवर आहे. मला वाटतं बीएस बॉईज दिवा संघ निर्णय चुकला की काय. कारण मोठा फलंदाज आहे 9 गेला आहे. हे येणारं क्षण मात्र दाखवून जाणार आहे. परंतु मित्रांनो क्रिकेट आहे काही होऊ शकतो. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय. बॉल हवेमध्ये आहे. ही चूक होणार की काय. परंतु चूक होणार नाही. फलंदाज क्रमांक 2 किशोरला इथून जावं लागेल. किशोर बॅक टू द डगआउट. दुसऱ्या विकेटचं पतन. तर ऋतिकचा जर विचार केला ऋतिक जोशी 3 बॉल मध्ये मित्रांनो फक्त 2च रन खर्च केले. कारण स्लॉग ओव्हर असतं. शेवटचं हाणामारीचं षटक असतं. अशा प्रकारचं षटक हाताळणं खूप कठीण असतं. 3 बॉल मध्ये 2 रन 1 रनआउटच्या स्वरूपामध्ये 1 विकेट आणि त्याच्या नावावर 1 विकेट असं मिळवून दिलेलं आहे त्याने. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहे. स्ट्राईक एंडला आहे यश. 3 बॉल मध्ये एखादा मोठा फटका येणार की काय हे दाखवून जाणार आहे. 3 बॉल शिल्लक आहे. टीमची रणसंख्या 16 वर आहे. फायटिंग स्कोर होणार की नाही हे दाखवून जाणार आहे. शेवटचे 3 बॉल स्ट्राईक एंडला आहे यश. यावेळेस बॉल हवेमध्ये आहे. फटका बसलाय. लॉंग ऑफला आहे. अक्षय आहे. कारण अक्षय चूक करणार नाही. लागोपाठचा दुसरा विकेट. यश खेळीचं अंतकरण इथून झालाय. यश बॅक टू द पॅव्हेलियन. 3ऱ्या विकेटचं पतन. यश बॅक टू द डगआउट. 4 बॉलचा खेळ संपला. फक्त 16 रन झालेले आहेत. बीएस बॉईज दिवा संघ 16 बॉल फेस केलेले आहेत आणि फक्त 16 रनच झालेले आहेत. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहे. एखादा मोठा फटका जर आला तर मॅच मध्ये टर्निंग पॉइंट होऊ शकतो मित्रांनो. क्रिकेट आहे. कारण गोलंदाजीमध्ये वैभव सारखे गोलंदाज आहेत. दिग्गज गोलंदाज आहे. मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो. एखादा मोठा फटका आला तरच.
यावेळेस हो 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 काय गोलंदाजी आहे. अजित जोशी बॉडी लँग्वेज पहा खूप चांगली झालेली आहे. फिंगर रोल केले, अगदी भन्नाट वेग, गतीमध्ये परिवर्तन, खूप चांगला वेगवान बॉल पहा. वाईट यॉर्कर अगदी ब्रह्मास्त्र फेकलाय आणि बॉल झाला बीट. 5 बॉल मध्ये मित्रांनो फक्त 2च रन खर्च केलेले आहेत आणि 2 विकेट मिळवून दिलेले आहेत आणि टीम किरण संख्या फक्त आणि फक्त 16च्या घरामध्ये आहे. यावेळेस पहा फटका बसलाय आणि बॉल चाललाय कव्हर पॉइंटला, उचलेल फेकेपर्यंत सिंगल मिळेल, डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न झालाय परंतु प्रयत्न फसलाय आणि संघ जाऊन पोहोचलाय 17च्या घरामध्ये. 17 वर बीएस बॉयज दिवाला होणार की काय खतरा हे पाहणे गरजेचे असते आणि 18 रनचं लक्ष गाठायचं आहे. येणाऱ्या 3 ओव्हर मध्ये 18 बॉल आणि जिंकण्यासाठी 18 रनचं लक्ष गाठायचं आहे. 6.00च्या सरासरीने रन करायचे आहेत. तोपर्यंत आपण जाऊया गोड आवाज ऐकण्यासाठी, हिंदीचा गोड आवाज ऐकण्यासाठी. अर्थातच सचिन गिरी सरांकडे जायचं आहे खूप चांगला आवाज ऐकण्यासाठी. तोपर्यंत धन्यवाद. प्लीज थोड़ा स्पीड अप करना है. 48 में भी मैच है, वहां पर भी जाना है. भागम दौड़ी आज काफी है आपकी टीम को. और दूसरी तरफ 20 बॉयज दीवार टीम को भी यहाँ पर दोस्ती चषक जो नौसाती ग्राउंड में खेला जा रहा है वहां पर जाना है. हेलो हेलो चेक हेलो 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 चेक हेलो 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 चेक हेलो हेलो हेलो. थैंक यू राहुल, थैंक यू सो मच राहुल राठौड़, नवयुवक समालोचक, एक उभरते हुए समालोचक. उनका आपने आवाज सुना पिछले इनिंग में. लो स्कोरिंग मैच आपके सामने एक बार फिर आप सभी का स्वागत है. आज खासतौर पर देखा जाए तो एक दुखद घटना हुई सुबह के सत्र में. भारत रत्न हमारे भारत की गायिका लता दीदी मंगेशकर, उनका यहाँ पर निधन हुआ और इस प्रतियोगिता के माध्यम से उनको बहुत भावपूर्ण श्रद्धांजलि दी गई सुबह के सत्र में जब पहला मैच शुरू हुआ था. और मौजूदा जो मैच चल रहा है आपके सामने, टीम वन सोल्यूशन 48 करावे पारी लेकर जाइए अंपायर्स के लिए इस ओवर के बाद. वन सोल्यूशन 48 करावे वर्सेस बीएस बॉयज दीवा. 18 टारगेट है. तो 18 रनों का लक्ष्य रखा हुआ 3 ओवर के मैच में. लेग्स प्ले का इशारा था. ग्रीन सिग्नल यानी सेकंड इनिंग की शुरुआत विनोद कोटी एंड स्ट्राइक पर होंगे, जिनके बल्ले से आज हर मैचेस में करावे टीम के लिए रन्स निकले. शॉट अच्छा इस बार ड्राइव किया है, थोड़ा सा मिस जजमेंट, खराब फील्डिंग और नतीजा 4 रन के साथ हुआ इनिंग की शुरुआत. विनोद कोटियन के बल्ले से आज के दिन एक और पारी का चौका निकलता हुआ. डीप कवर के रीजन में शानदार स्ट्रोक, कवर पॉइंट के फील्डर से थोड़ी सी गलती हुई जिसका खामियाजा भुगतना पड़ा यहाँ पर बीएस बॉयज दीवा टीम को. अकाउंट में सिर्फ 18 रन है और मिस फील्डिंग अगर इस प्रकार होगा तो निश्चित तौर पर मैच काफी जल्दी समाप्त हो जाएगी फिर उनकी टीम के लिए. 14 रन चाहिए अभी भी जीतने के लिए. बॉलिंग मार्क पर वैभव, तेज तरार ये गेंद वैभव की फुल एंड डिलीवरी थी आगे की तरफ. गेंद एक बार फिर वी शेप में खेलना चाह रहे थे विनोद कोटियन, लेकिन गेंद और बल्ले का कोई संपर्क हुआ नहीं है. बल्ला शायद पहले चल गया और बढ़िया विकेट कीपिंग वहां पर विकेट कीपर बहुरेश के द्वारा. श्रीकांत एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मेंस देना पड़ेगा, एक्स्ट्रा ऑर्डिनरी गेंदबाजी करनी पड़ेगी अगर बीएस बॉयज दीवा को इस मैच में बने रहना जीतना है तो. और दूसरी तरफ समझदारी के साथ सेंसिबल क्रिकेट खेलते हुए इस 18 रनों को चेस कर सकती है. ज्यादा मुश्किल नहीं होना चाहिए टीम करावे टीम को. ऑन साइड के रीजन में खेलेगा प्रयास, गेंद जाता है इस बीच माउडिश मिडॉन के रीजन में 1 रन मुकम्मल होता है. विनोद कोटियन के बल्ले से सिंगल आता है. टीम का स्कोर बढ़ता हुआ जा पहुंचा है 5 पर 3 गेंदों के खेल के बाद.
अरोली कोहलीवाला टीम कैप्टन कप्तान आ चुके हैं सूर्यकांत मड़ी और टीम थोड़ा सा इंतजार कर रही टीम आने का और इसके बाद जो ये मैच जीतेगा चिट्ठी उड़ाई जाएगी ट्रायंगुलर के लिए। देखना फाइनल का टिकट, फाइनल का किस्मत किस टीम को मिलता है। कुमार 11 तुर्बे पहले दिन के खेल में जिन्होंने शानदार प्रदर्शन किया, खासतौर पे रोहित अशोक पाटिल की दमदार अर्धशतकीय पारी, भूषण पाटिल के द्वारा फास्टेस्ट 50 केवल 11 गेंदों में 50 रन बनाया था वहां पर, जिसकी वजह से कुमार 11 तुर्बे टीम ने टीम वर्क के साथ, टीम एफर्ट के साथ क्वालिफाई किया था टॉप 3 में। कल अरोली कोहलीवाला टीम ने अच्छा प्रदर्शन किया और उन्होंने क्वालिफाई किया टॉप 3 में। आज कौन सी टीम होगी, दीवा या करावे? फिर टॉस की गेंद थी, इस बार ऑन साइड में मानना चाह रहे थे, बल्ले का फेस खोलते हुए गेंद गई है सीधा शॉर्ट कवर की तरफ। 1 रन सिंगल के साथ स्कोर बढ़ता अब जा पहुंचा है 6 पर। आकाश शिंदे मेरे साथ स्कोरिंग में जुड़े, लोकेश नौगरे जिन्होंने अपने दिन में कड़ी मेहनत की है। नवी मुंबई में पहली बार किसी पालिका के कार्यकर्ताओं के द्वारा आयोजित किया गया क्रिकेट का टूर्नामेंट आप देख रहे हैं, स्वच्छ नवी मुंबई चषक स्वच्छता अभियान जो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने 2 अक्टूबर को महात्मा गांधी जयंती के दिन अनाउंसमेंट की थी और वहां से स्वच्छ भारत अभियान का मिशन शुरू हुआ था और आज पूरे भारत में नवी मुंबई चौथे क्रमांक पे दोस्तों बताना चाहूंगा स्वच्छ भारत अभियान में। पहले क्रमांक पे महाराष्ट्र में पहले क्रमांक पर है। बढ़िया कार्य किया, सभी कार्यकर्ताओं की तारीफ करना चाहेंगे। What a shot, जबरदस्त टाइमिंग, बैकलिफ्ट इतनी शानदार, गेंद गई है गैप में और देकर जाएगी इस बीच कवर के रीजन में एक लाजवाब खूबसूरत चौका विनोद कोटियन के बल्ले से। आयोजक की भूमिका में रविंद्र दुलदुले, आयोजक पवन वरात, पवन ठाकुर, कैलाश राउतरे, परशुराम शेलके, प्रवीण सूर्यवंशी, लोकेश नौगरे, आकाश शिंदे और उनकी पूरी टीम के माध्यम से ये प्रतियोगिता। पहला पुरस्कार 1 लाख चमचमाती ट्रॉफी, दूसरा पुरस्कार 50,000 चमचमाती ट्रॉफी, तीसरा पुरस्कार 25,000। बेस्ट बैट्समैन, बेस्ट बॉलर, मैन ऑफ द सीरीज खिलाड़ी के लिए यहाँ पर ट्रॉफीज रखी गई यहाँ पर खूबसूरत आप देख सकते हैं। पहले ओवर के खेल के बाद टोटल स्कोर हुआ है 10, केवल 8 रन बनाने हैं। वन सोल्यूशन 48 करावे टीम ने आज एक जीत की सोल्यूशन ढूंढी है, एक राह पकड़ी है और मेरे ख्याल से इस सीजन का पहला किसी नवी में ग्रामीण टूर्नामेंट में उनको ट्रॉफी अगर इस प्रकार प्रदर्शन रहा तो लगभग आज एक ट्रॉफी करावे, वन सोल्यूशन 48 करावे की कॉलोनी में देखने को मिलेगा। 8 रन चाहिए 12 गेंदों में बॉलिंग मार्क पर किशोर। पिछले मैच में 2 रन का स्पेल फेंका था, 3 रन का स्पेल फेंका था, उसी तरह की गेंदबाजी करनी पड़ेगी अगर इस मैच को आखिरी ओवर तक ले जाना है तो। स्लॉग स्वीप बहुत हार्ड, महेंद्र प्रताप सिंह के बल्ले से आता हुआ दमदार सिक्सर मिड विकेट के रीजन में। 2 रन चाहिए अब कप्तान के बल्ले से आता हुआ विनिंग स्ट्रोक देखने को मिलेगा या नहीं। महेंद्र प्रताप सिंह, महेंद्र प्रताप सिंह के बल्ले से स्ट्रोक मना किया रन के लिए। गेंद गया वाइडिश में डॉन के रीजन में। कुमार 11 तुर्बे टीम कैप्टन तैयार रहना है, राहुल कामले, अरोली कोहलीवाला कैप्टन वो भी रहना है। चिट्ठी इसके बाद उड़ाई जाएगी ट्रायंगुलर में। फाइनल का टिकट किसको मिलेगा। इस बार भी महेंद्र प्रताप के बल्ले से स्ट्रोक आता हुआ हवा में, विराज गेंद के नीचे, बैट्समैन आउट, विकेट गिरता हुआ। अभी भी जीतने के लिए 2 रन बनाने हैं, 18 का टारगेट था और अब तक 16 रन स्कोर कार्ड पे लगे। अब वन सोल्यूशन 48 करावे के लिए मुश्किल है कि गांव में भी टूर्नामेंट चल रहा है और यहाँ पर भी टीम ने क्वालिफाई किया ट्रायंगुलर के लिए लगभग ऑलमोस्ट, लेकिन अभी भी 2 रन बाकी है। विनोद कोटियन ज्यादा देर करेंगे नहीं इस मैच को फिनिश करने के लिए। बढ़िया पारी, कम खर्चा ज्यादा चर्चा वाली पारी थी प्रिंस की। इस बार एक बार फिर लेने के लिए मना किया गया। किशोर गेंदबाजी कर रहे, अब तक 4 गेंदों में पहली गेंद पर 6 रन आया। पहले ओवर में टोटल रन आए थे 10, इस ओवर में अब तक 6 रन आया। उसके बाद लगातार विकेट और 3 गेंदें देखा जाता है तब बिंदी गेंदें। शॉट अच्छा, क्या इस गेंद पर भी रन लिया जाएगा? जी नहीं। मैच को थोड़ा सा विनोद कोटियन रोमांच स्थिति पर लेकर जाते हुए, मैच को थोड़ा सा लंबा खींचते हुए, डगआउट से आवाज आ रहा खत्म कर। 2 रन चाहिए 7 गेंदों में और आसान बना दिया किशोर ने इस मैच को। केवल 1 रन चाहिए।
चलिए कैप्टन राहुल कांबले, कैप्टन ऑफ कुमार 11 तुर्बे, अरोली कोहलीवाला कैप्टन, तैयार रहना है। चिट्ठी उड़ाई जाएगी और ज्यादा समय है नहीं हमारे पास, फटाफट 4-4 ओवर के मैचेस खेलेंगे। मैच फिनिश, विनोद कोटियन द रन मशीन, आज के दिन जिनके बल्ले से काफी रन्स देखने को मिले और यही एक वजह है कि आज ट्रायंगुलर में जाने वाली काफी लंबे अरसे बाद वन सोल्यूशन 48 करावे गोस टू ट्रायंगुलर। तीन टीम ने यहाँ पर शिरकत किया, कुमार 11 तुर्बे, एरोली कोहलीवाला, और तीसरे दिन के खेल में वन सोल्यूशन 48 करावे टीम ने जगह बनाई है ट्रायंगुलर में। हार्ड लक बीस बॉयज दीवा टीम और दोस्ती चषक के लिए विशाल पाटिल आपकी टीम को ढेर सारी शुभकामनाएं, वहां पर जाकर अच्छा प्रदर्शन करें, उम्मीद करेंगे।